गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आई तुम्हाला एक खास रेसिपी दाखवत आहे. सो त्याच्यासाठी हे बघा साहित्य काढून घेतलेलं आहे. सो आज आपण भजीचं रोज बनवत आहे. लाईक भजी असतात ना, त्याचा रोज बनवत आहे. सो त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवतो. बेसन घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मिरची आहे. सो आपल्याला खोबऱ्याचं वाटण पण करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे खोबरं, बारीक चिरलेला कांदा आहे आणि हे सगळे खडे मसाले आहे आणि मिरची. सो तुम्हाला संपूर्ण रेसिपी मी दाखवतो. तुम्ही पुढे व्हिडिओ बघा. कढाई ठेवलेली आहे तापत. आता त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे. आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि जो आपण गरम मसाला घेतला होता ना, खडा मसाला, तो भाजून घ्यायचा आहे. सो त्यासाठी कढाई ठेवलेली आहे. सो तेल तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये खडा मसाला घालून घेऊया सगळे आणि याला आता चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. सो खडा मसाला चांगला भाजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. सो कांदा पण परतून घेतलेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे. सो खोबरं घालून घेऊया आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. सो हे बघा, आपल्याला हे आता लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे आपलं. सो आता याचं वाटण करून घ्यायचं आहे. सो आता लाईक भजी बनवण्यासाठी आपल्याला कालवण हे करून घ्यायचे आहे, त्याचं बॅटर. सो त्यासाठी कांदा बॉलमध्ये घालून घेत आहे. गरम मसाला, मिरची पावडर, हळद आणि मिरची. सो याच्यामध्ये आपल्याला आता बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करायचं चांगलं. आता याच्यापुढे आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिठाचं पाणी सुटतं, त्यामुळे थोडंच पाणी वापरायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. सो आता याच्यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं असं बेसनचं पीठ घालून घ्या आणि असं मिक्स करून करून त्याला मीठ टाकल्यामुळे थोडं कांदा पाणी सोडतोय. सो हे बघा, थोडं थोडं पीठ वापरून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सो आता याच्यामध्ये आपण थोडी ओली कोथिंबीर घालून घेत आहोत आणि थोडं पाणी घालून आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे जसं आपण नॉर्मल जी कांदा भजी बनवतो ना, त्याला बॅटर करतो त्याचप्रमाणे करून घ्यायचं आहे बघा, अशा प्रकारे. सो पुढची स्टेप तुम्हाला थोड्या नंतर भेटूया आणि पुढची स्टेप बघूया काय करा. थोड्या वेळानंतर भेटूया आणि पुढची स्टेप काय करायची ते बघूया. प्रकारे आपल्याला वाटप करून घ्यायचं आहे. असं बारीक करून घ्या वाटप. आणि इकडे आईने तोप तापत ठेवलेला आहे. तोप तापलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेत आहोत. सो तेल टाकलेलं आहे. तेल थोडं गरम होऊ द्या. सो तेल चांगलं तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला घालून घेऊया आणि याला चांगलं असं तळसून घ्यायचं आहे. कांदा लालसर तळसून झालेला आहे आपला. आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेता. टोमॅटो पण चांगला असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला. सो टोमॅटो चांगलं परतून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण वाटण घालून घेत आहोत. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते पण वाटण याच्यात घालून घ्यायचं आहे.
तुम्हाला हवं तेवढं पाणी घालून घ्या त्यामध्ये. सो आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या. कारण आपण भजीमध्ये आधीच मीठ टाकलेलं आहे, जे बॅटर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये. सो तुमच्या हिशोबाने तुम्ही मीठ घालून घ्या. चांगलं. आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. याला आता एक उकळी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये भजी सोडणार आहोत. आता चांगली उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण असे भजी सोडून घेणार. असं आपण बॅटर जे बनवलं होतं त्याचे आपण आता भजी सोडून घेत आहोत. सो असं तुम्ही रोज एकदा करून बघायला एक चांगला लागतो. लाईक काहीतरी चेंज असं. सो आता ह्याला चांगली उकळी आलेली आहे. आणि याला आता ढवळू नाही शकत. त्यामुळे असं पकडून असं हे हलवायचं. जेणेकरून ती भजी टाकलेली ती मोडणार नाही. तुम्ही ती भजी फ्राय करून पण याच्यामध्ये टाकू शकतात. तशी पण रेसिपी करू शकता. कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊया. सो ही बघा भज्याचे लाईक रोस आहे तो रेडी आहे. तुम्ही असं नक्की बनवून बघा आणि तुम्ही कसं बनवता हे कॉमेंट करून मला सांगा. बघा अशा प्रकारे भजीचं लाईक रोस बनवून रेडी आहे.